1 ते 7 मार्च 2026 चे भविष्य भाकीत आयात निर्यातीच्या धोरणातील गोंधळ वाढण्याची शक्यता. चालू सप्ताहात 3 मार्च रोजी चंद्रग्रहण होत आहे. सिंह राशीत चंद्रग्रहण होत असून सप्ताहात शुक्र मीन राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीतील ग्रहणाचा परिणाम राजकीय व्यक्ती, लहान मुले, विद्यार्थी व शेअर मार्केटवर होण्याची शक्यता असून या ग्रहणामुळे राजकीय व्यक्तीचे राजीनामे किंवा मृत्यूच्या घटना नजीकच्या काळात संभवतात. केंद्र व राज्य मंत्रिमंडळात मोठे बदल होतील. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ प्रतिकूल असून संसर्गजन्य विकार, परीक्षेतील पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे अपघात, लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना या काळात संभवतात. शेअर मार्केटमध्ये मोठे चढ उतार होण्याची शक्यता असून शेअर व्यावसायिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता राहील. अष्टमातील शुक्राचे आगमन अवकाळी पावसासाठी पोषक राहील. अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक ठिकाणी आंब्याचे तसेच शेतीचे नुकसान संभवते. या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटना अनुभवास येतील. ज्येष्ठ स्त्री किंवा कलाकारांच्या मृत्यूच्या घटना संभवतात. चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे. माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा. केंद्रातील रवी मंगळ युतीमुळे या काळात काही देशांना युद्धाला सामोरे जावे लागणार आहे. विशेषतः अफगाणिस्तान, इराण, अमेरिका, रशिया, युरोपमधील काही देश युद्धाच्या उंबरठ्यावर असतील. कुंभ राशीतील मंगळ राहू योगामुळे तापमानामध्ये मोठी वाढ होईल. आगीच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता राहील. या योगामुळे अनेक देशांना वादळाचा धोका संभवतो, तर विमान दुर्घटनांमुळे मोठी जीवितहानी होऊ शकते. तसेच विषारी वायू गळतीच्या घटना घडतील. कुंभ राशीतील मंगळ राहू योगामुळे महागाईमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असून जीवनावश्यक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढतील. या योगामुळे विषबाधा व आत्महत्येसारख्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता राहील. केंद्रातील रवी मंगळ योगामुळे भारतीय खेळाडूंना विजयासाठी संघर्ष करावा लागेल. मात्र चंद्रग्रहणामुळे काही सामने रद्द होण्याची शक्यता राहील. खेळाडूंचे अपघात किंवा दुखापतीच्या घटना संभवतात. पावसामुळे काही सामन्यांचे निकाल प्रतिकूल किंवा अनपेक्षित लागतील. उच्च राशीतील शुक्राचे आगमन पुढील काळात महिला वर्गासाठी अनुकूल राहील. महिलांना महत्त्वाच्या पदांवर संधी मिळेल. वर्षारंभात संगीत मनोरंजनाच्या कार्यक्रमांची रेलचेल होईल. कलाकारांचे गौरव, मान सन्मान होतील. नवीन चित्रपटांना मोठा प्रतिसाद मिळेल. केंद्रस्थानी गुरु असल्यामुळे धार्मिक सण, उत्सव, यात्रा यांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होईल. मंदिराविषयी मोठे निर्णय घेतले जातील. धार्मिक, ऐतिहासिक स्थळांचे नूतनीकरण, संवर्धनाची कामे सुरू होतील. अमेरिकेतील आयात शुल्क आणि त्यावरील तेथील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर जगभरातील व्यापारात गोंधळाचे वातावरण आहे. भारतातही परदेशी व्यापार किंवा आयात निर्यातीच्या धोरणातील गोंधळ वाढण्याची शक्यता असून परदेश गमन, व्हिसा, पासपोर्ट या क्षेत्रातील किचकटपणा, नियमावली अधिक त्रासदायक होईल. सोन्या चांदीच्या भावात वाढ होण्याची शक्यता राहील. अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता राहील. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची भविष्य भाकीत विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.